काही स्त्रियांना भाग्यवान म्हटलं जातं. त्यांच्या आयुष्यात सगळं अलबेल पाहायला मिळतं किंवा काही गोष्टी त्यांना अगदी सहज मिळतात आणि मग आपण म्हणतो काय नशीबवान आहे पोरगी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्योतिषशास्त्रानुसार आणि सामुद्रिक शास्त्रानुसार कोणत्या महिलांना भाग्यवान म्हटलं जातं, भाग्यवान महिलांमध्ये कोणती लक्षणं असतात ते जाणून घेणार आहोत. काही विशिष्ट महिन्यांमध्ये जन्मलेल्या मुली भाग्यवान मानल्या जातात. ते महिने कोणते आणि असं का म्हटलं जातं? काही राशींच्या मुलींना भाग्यवान म्हटलं जातं. त्या राशी कोणत्या? इतकंच नाही तर शरीरावरच्या काही खुणा सुद्धा तुम्ही भाग्यवान असल्याचं सांगतात सामुद्रिक शास्त्रानुसार. कोणत्या आहेत त्या खुणा हे सगळं जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. मंडळी, आपल्याकडे मुलीचा जन्म झाला की घरात लक्ष्मी आली असं म्हटलं जातं. मुली जन्माला आल्या की घरात चैतन्य, आनंद येतो. घरातील वातावरण प्रसन्न राहतं. ज्या घरात मुली असतात त्या घरी साक्षात माता लक्ष्मी वास करत असते. प्रत्येक घरात प्रत्येक मुलीचा सन्मान हा व्हायलाच हवा, कारण मुलगीच असते जी घराला घरपण देते, घरात उत्साह निर्माण करते आणि तो टिकवून ठेवते, जी स्वतः प्रेरणादायी असते आणि इतरांना देखील छान समजून घेते. खरं तर सगळ्याच मुली या लक्ष्मी स्वरूप असतात, कारण त्यांच्यामुळेच घर उभं असतं. सासरी गेल्यावरही त्या एक कुटुंब घडवतात. पण त्यातही काही विशिष्ट महिन्यांमध्ये जन्म घेणाऱ्या मुली या भाग्यवान समजल्या जातात. मंडळी, ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा आपल्या आयुष्यावर परिणाम होत असतो आणि त्यामुळेच काही महिने खूप शुभ मानले जातात. या महिन्यांमध्ये जर मुलीचा जन्म झाला तर ते भाग्याचे मानले जाते. या मुली फक्त आईवडिलांकडेच नाही तर सासरी सुद्धा भाग्यवान समजल्या जातात. या मुली प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्वतःचं चांगलं स्थान निर्माण करण्यात यशस्वी सुद्धा होतात. स्वतःची एक नवी ओळख निर्माण करण्यासाठीही सतत प्रयत्नशील असतात. हे करण्यासाठी त्यांना कोणाच्याही आधाराची गरज नसते. मग कोणते आहेत ते महिने ज्या महिन्यात जन्मलेल्या मुलींना भाग्यवान म्हटलं जातं? चला जाणून घेऊया. यामध्ये पहिला महिना आहे फेब्रुवारी महिना. या महिन्यामध्ये जन्मलेल्या मुली खूपच शांत स्वभावाच्या असतात, खूपच बुद्धिमान सुद्धा असतात. लग्न करून त्या ज्या घरी जातात त्या घरी सुद्धा स्वतः सोबत त्या सुख समृद्धी घेऊन जातात. या मुलींमुळे त्यांच्या कुटुंबाला खूपच सुख समाधान आणि ऐश्वर्य मिळत राहतं. त्यानंतर दुसरा महिना आहे एप्रिल महिना. या महिन्यामध्ये जन्मलेल्या मुलींना साक्षात लक्ष्मीचे रूप मानलं जातं. या महिन्यामध्ये जन्म घेणाऱ्या मुलींचे ग्रह खूपच फलदायी असतात, ज्यामुळे या मुली प्रत्येक गोष्टीमध्ये यशस्वी होतात. या मुली ज्या कुटुंबामध्ये मोठ्या होतात तिथे त्यांना कशाचीही कमतरता भासत नाही. तसंच ज्या मुलांशी या मुलींचा विवाह होतो त्या मुलांचं भाग्य सुद्धा आणखीनच उजळतं. त्यानंतरचा महिना आहे जून महिना. या महिन्यामध्ये जन्मणाऱ्या मुली खूपच नशीबवान असतात. जून महिन्यात जर मुलींचा जन्म झाला तर त्यांना साक्षात लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. या महिन्यात जन्म घेणाऱ्या मुली खूपच हट्टी असतात. आपलं ध्येय गाठण्यासाठी या मुली खूप मेहनत करतात. पुढील शुभ महिना म्हणजे सप्टेंबर महिना. या महिन्यामध्ये जन्मणाऱ्या मुलींच्या कुंडलीमध्ये चंद्र, बुध, शुक्र या तिन्ही ग्रहांचे मिलन होते. त्यामुळे या महिन्यात जन्मणाऱ्या मुली खूपच श्रीमंत असतात. त्यांना त्यांच्या नशिबामुळे सर्व काही मिळते. या मुलींना कधीही कोणत्याही वस्तूची कमतरता भासत नाही. जे घर धनधान्याने संपन्न असते त्याच घरात या मुलींचा विवाह होतो. मंडळी, ग्रहदशेनुसार तर या काही महिन्यांमध्ये जन्मलेल्या मुली या भाग्यवान समजल्या जातात. परंतु त्या मुली सुद्धा भाग्यवान ठरतात ज्या आपल्या मेहनतीने आणि कष्टाने आपलं नशीब घडवतात. आपण महिन्याप्रमाणे जाणून घेतलं की कोणत्या महिन्यात जन्मलेल्या स्त्रियांना भाग्यवान म्हटलं जातं. आता जाणून घेऊया राशीप्रमाणे की कोणत्या राशीच्या स्त्रियांना भाग्यवान म्हटलं जातं. लग्नाबद्दल प्रत्येक मुलीचं स्वतःचं असं स्वप्न असतं. प्रत्येक मुलीला खूप प्रेमळ सासू सासरे आणि नवरा हवा असतो. हिंदू धर्मात असं मानलं जातं की जेव्हा एखादी मुलगी लग्न करते आणि तिच्या सासरच्या घरी येते तेव्हा तिच्याबरोबर लक्ष्मीच्या रूपाने आनंद आणि सुख समृद्धी सुद्धा घरात येते. ज्योतिषशास्त्रात एकूण 12 राशी आहेत आणि 9 ग्रहांचा उल्लेख करण्यात आला आहे. प्रत्येक राशीचा स्वतःचा शासक ग्रह असतो आणि हेच ग्रह व्यक्तीच्या स्वभावावर प्रभाव पाडतात. त्यामुळे ज्योतिषशास्त्रात अशा 4 राशी सांगितल्या आहेत ज्यात जन्मलेल्या मुली या त्यांच्या सासरच्या लोकांसाठी खूप भाग्यवान मानल्या जातात. या मुलींनी सासरी पाऊल टाकतात सासरच्या घरात पैसा येऊ लागतो. खरं तर सगळ्याच मुली या लक्ष्मी स्वरूपा असतात, पण ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या काही मुली आहेत ज्यांच्या येण्याने माता लक्ष्मीचे आगमन झाल्याचा संकेत मिळतो. मंडळी, समृद्धी घेऊन येणाऱ्या राशींपैकी सगळ्यात पहिली रास आहे कर्क रास.
या राशीच्या मुली लक्ष्मीच्या रूपाने सासरी येतात. कर्क राशीच्या मुली स्वभावाने खूप दयाळू असतात. या मुलींनी घरात प्रवेश करताच घरातून दुःख आणि दारिद्र्य दूर होतं. यामध्ये या राशीच्या मुलींच्या स्वभावाचाही हातभार असतो. या राशीच्या मुली त्यांच्या पतीसाठी खूप भाग्यवान मानल्या जातात. या मुली पतीला प्रत्येक परिस्थितीत साथ देतात. तुळ रास. ज्योतिषशास्त्रानुसार तुळ राशीच्या मुली ज्याच्याशी लग्न करतात त्यांचं भाग्य पूर्णपणे बदलून जातं. या मुली नात्यांना खूप महत्त्व देतात. या राशीच्या मुलींना प्रत्येक परिस्थितीला चांगल्या प्रकारे कसं सामोरं जावं हे चांगलं माहिती असतं. कुंभ रास. कुंभ राशीच्या मुली त्यांच्या पतीसाठी खूप भाग्यवान मानल्या जातात. या राशीच्या मुलींना सासरच्यांकडून खूप प्रेम मिळतं. या मुली पतीच्या आयुष्यात लक्ष्मी म्हणून प्रवेश करतात. लग्नानंतर पतीचे भाग्य उजळते. मीन रास. मीन राशीच्या मुली खूप प्रामाणिक असतात आणि त्यांच्या पतीशी अत्यंत निष्ठावान असतात. या मुली पतीची खूप काळजीही घेतात. ज्या व्यक्तीशी या राशीच्या मुली लग्न करतात त्यांची कारकीर्द शिगेला पोहोचते. या होत्या राशीप्रमाणे भाग्यवान मानल्या जाणाऱ्या स्त्रिया. पण तुम्हाला हे माहितीये का की काही राशींच्या स्त्रियांना साक्षात अन्नपूर्णा म्हटलं जातं, कारण त्यांच्या हाताला उत्तम चव असते. त्या उत्तम स्वयंपाक करतात. कोणत्या आहेत अशा स्त्रिया तेही जाणून घेऊया. 4 राशीच्या मुली स्वयंपाकात पारंगत मानल्या जातात. या राशींच्या मुलींवर देवी अन्नपूर्णेचीच कृपा असते असं म्हणा. त्यांच्या स्वयंपाकाच्या कौशल्यामुळे या मुली सहज कुणाचंही मन जिंकतात. आणि त्यामध्ये पहिली रास आहे मेष रास. मेष राशीच्या मुलींना स्वयंपाकात प्रयोग करायला आवडतात. त्यांचा स्वभाव खूप मजेदार असतो. त्यामुळे ती हा स्वयंपाकही खूप आनंदाने करते. छान छान स्वादिष्ट पदार्थ बनवून सगळ्यांना खायला घालण्यात त्यांना समाधान मिळतं आणि त्यामुळेच लोकांची मनं त्या पटकन जिंकतात. कर्क रास. जेव्हा कर्क मुली एखाद्यावर प्रेम करतात तेव्हा ते सर्व काही समर्पित करतात. पती आणि सासरच्या लोकांना आनंदी ठेवण्यासाठी त्या खूप प्रयत्न करतात. या राशीच्या मुलींना घरची कामं करायला फारसं आवडत नसलं तरी स्वयंपाक करायला मात्र आवडतं. चविष्ट पदार्थ बनवून सगळ्यांना खायला घालण्यात त्यांना समाधान मिळतं. पतीसाठी या राशीच्या मुली खूपच भाग्यवान मानल्या जातात. आता वळूया कन्या राशीकडे. कन्या राशीच्या मुली थोड्या भावुक असतात आणि त्या आपलं कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडतात. प्रत्येक नातेसंबंध पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांना त्यांच्या प्रियजनांना चांगलं चुंगलं करून खायला घालायला खूपच आवडतं. त्यांच्यासाठी नवीन पदार्थ बनवायला आवडतात. हे काम त्या अत्यंत चोखपणे करतात. म्हणूनच त्या जिथे राहतात तिथे सर्वांच्या लाडक्या बनून राहतात. कुंभ रास. कुंभ राशीच्या मुली हुशार, सुसंस्कृत, प्रामाणिक असतात. त्यांच्या मनात जे आहे तेच त्यांच्या जिभेवर असतं. त्यांच्या फावल्या वेळात त्यांना स्वादिष्ट पदार्थ बनवायला, नवनवीन पदार्थ बनवून बघायला खूप आवडतं. मित्रांनो, आपण महिन्यानुसार, राशीनुसार कोणत्या स्त्रिया भाग्यवान असतात ते जाणून घेतलं. आता वळूया सामुद्रिक शास्त्राकडे. सामुद्रिक शास्त्रानुसार कोणत्या स्त्रियांना भाग्यवान म्हटलं गेलंय ते बघूया. आता सगळ्यात पहिला प्रश्न हा येतो की सामुद्रिक शास्त्र म्हणजे काय? तर सामुद्रिक शास्त्र हा वैदिक परंपरेचाच एक भाग आहे. चेहरा वाचन, आभा वाचन आणि संपूर्ण शरीर विश्लेषणाचा अभ्यास यामध्ये केला जातो. सामुद्रिक शास्त्र हा एक संस्कृत शब्द आहे ज्याचा मराठी अर्थ शरीराच्या वैशिष्ट्यांचं ज्ञान असा होतो. या जगात स्त्रीचे खूप मोठे योगदान आहे, कारण ती जीवनाचा मूळ आधार आहे. ज्या घरात स्त्रीचा आदर केला जातो त्या घरात माता लक्ष्मीचा वास असतो असं म्हटलं जातं. अनेक स्त्रियांची नखं खूप छान असतात आणि सुंदरही असतात. गुलाबी रंगाची नखं असलेल्या मुलींचे आरोग्य आणि चारित्र्य दोन्हीही चांगले असते. पती आणि कुटुंब या दोघांच्या सुखदुःखाशी त्या अगदी समरस झालेल्या असतात. ज्या स्त्रीच्या डाव्या गालावर तीळ असतो ती स्त्री खाण्याची खूप शौकीन असते. खाण्यापिण्याची तिला आवड असते आणि त्या सर्व प्रकारच्या पदार्थांचा आस्वाद घेतात. तसंच अशा स्त्रिया संपूर्ण कुटुंबाची सुद्धा चांगली काळजी घेतात. अशा स्त्रिया स्वयंपाकही खूप छान करतात, त्यामुळे त्यांचे कुटुंब त्यांच्यावर खुश असतात. ज्या महिलांचे नाक लांब असते त्यांच्यात समस्या शांतपणे सोडवण्याची क्षमता असते. या महिलांना खर्च करण्याची आवड असते, पण त्यांनी केलेला खर्च कधीच व्यर्थ जात नाही. ज्या महिलांच्या हातांची बोटं लांब असतात त्या खूप बुद्धिमान असतात असं म्हटलं जातं. त्यांना वाचनाची आवड असते, लेखनाची सुद्धा खूप आवड असते. अशा स्त्रिया उधळपट्टी कधीच करत नाहीत.
परंतु जर त्यांना पैसे दिले तर ते पैसे दुप्पट करण्यासाठी त्या शक्यतो सगळे प्रयत्न करतात. अशा स्त्रियांचे कुटुंब आणि त्यांचे पती सुद्धा त्यांच्यावर नेहमी खुश असतात. ज्या महिलांचे पाय गुलाबी आणि पूर्ण विकसित असतात अशा मुली आपल्या पतीला खूप आनंदी ठेवतात. सामुद्रिक शास्त्रानुसार महिलांच्या पायाच्या तळव्यामध्ये अनेक रहस्य दडलेली असतात. ज्या महिलांच्या तळव्याखाली त्रिकोणी चिन्ह असते त्या महिला खूप हुशार आणि बुद्धिमान असतात. कोणतंही काम त्या मोठ्या समजुतीने करतात. तसंच ज्यांचं कपाळ उंच आहे त्या स्त्रियांना सुद्धा भाग्यवान मानलं जातं. मित्रांनो, सामुद्रिक शास्त्रामध्ये अशा अनेक गोष्टींचं वर्णन करण्यात आलं आहे. जसं शरीरावरच्या तिळांविषयी किंवा जन्मकुणांविषयी सुद्धा सामुद्रिक शास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.